पुण्यात पुढच्या बातमीकडे भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा आता दाखल झाला। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। पीडिता गर्भवती असताना खरातनं तिचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। पीडितेसह तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची खरातनं धमकी सुद्धा दिली होती। गरोदरपणात पूजा विधीच्या नावानं खरातनं तिच्यावर अत्याचार केला। नराधम खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसून लैंगिक शोषण करत असल्याचे यामध्ये उल्लेख करण्यात आला। नराधम अशोक खरात नकली साप आणि नकली वाघाची कातडी आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याचा देखील उल्लेख आहे। लैंगिक अत्याचार महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत आता गुन्हा दाखल झाला। अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आता या भोंदू बाबाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली। तक्रारीत नेमकं काय म्हटले आणि पोलिसांनी काय माहिती दिली? कल्याणी गेल्या 2-3 दिवसांपासून हा अशोक खरातचा जो प्रकरण आहे तो संपूर्ण राज्यभर चर्चेत जातोय। आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। हा संपूर्ण जो घटना आहे तो अतिशय गंभीर आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। आणि त्यानंतर आणखीन एक गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या विरोधात हे तक्रार झालेला आहे। एका महिलेनेच ही तक्रार दिलेली आहे। महिला गरोदर असताना या अशोक खरातने या महिलेवरती अत्याचार केले, लैंगिक शोषण केले अशा पद्धतीचं हे तक्रार आहे। खरं तर या आधी सुद्धा एक महिलाने तक्रार दिल्यानंतर अशोक खरातला हे ताब्यात घेण्यात आलं, त्याला अटक करण्यात आलेलं होतं। त्यानंतर आणखीन एका महिलेने अत्याचार संदर्भात ही तक्रार दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही महिला गरोदर असताना या अशोक खरातने या महिलेवरती अत्याचार केलेला आहे अशा पद्धतीचं गंभीर आरोप आहे आणि अशाच पद्धतीचं फिर्यादीत सुद्धा म्हणलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे। या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती बघूनच राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केलेली होती। गेल्या 2-3 दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी एसआयटी कडनं एकूणच करण्यात येत आहे। काल सुद्धा अशोक खरातची 8 तास चौकशी जी आहे ती एसआयटी कडनं करण्यात आलेली होती। आज सुद्धा एका गुप्त ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती एसआयटी कडनं करण्यात येत आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन काय काय तपासामध्ये समोर येतं बघणं महत्वाचं असणार आहे। पण आतापर्यंत 2 महिला ज्या आहेत या खरं तर अशोक खरातच्या विरोधात तक्रार दिलेला आहे। आणखीन काही व्हिडिओज आहेत अशा पद्धतीचं सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नेमकं किती महिलांवरती या अशोक खरातने अत्याचार केलेला आहे हे या सगळ्या तपासामध्ये समोर येईल। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।